ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणाच्या 4थ्या स्कंदात देवर्षी नारदांनी राजा प्राचीन बर्हीला पुरंजन आख्यान सांगितले आहे. कर्मकांडातील पशुहत्येमध्ये अडकलेल्या राजाला आत्मज्ञानाचा आणि खऱ्या कल्याणाचा मार्ग दाखवण्यासाठी नारदांनी ही रूपकात्मक कथा सांगितली. या कथेची पार्श्वभूमी अशी आहे, राजा प्राचीन बर्ही हा अत्यंत कर्मकांडप्रिय राजा होता. त्याने इतके यज्ञ केले होते की असे म्हटले जाते की संपूर्ण पृथ्वी यज्ञाच्या दर्भांनी झाकून गेली होती. या यज्ञांमध्ये हजारो पशूंचा बळी दिला जात असे. राजाला वाटत होते की हेच परमकल्याण आहे, पण नारद मुनींना त्याच्या या हिंसेबद्दल दया आली. नारद मुनी जेव्हा राजाला भेटायला आले तेव्हा त्याने थेट उपदेश न करता राजाला विचारले, हे राजा, तू जे हे यज्ञ करत आहेस त्यातून तुला खरोखर शाश्वत शांती मिळेल का? त्यांनी राजाला आकाशाकडे बघायला सांगितले आणि एक भयानक दृश्य दाखविले. नारद म्हणाले, हे बघ, यज्ञात ज्या निष्पाप पशूंना तू बळी दिले आहेस ते सर्व पशु आकाशात तुझी वाट पाहत थांबले आहेत. जेव्हा तुझे आयुष्य संपेल आणि तू परलोकात जाशील तेव्हा हेच पशु क्रोधाने तुझ्यावर तुटून पडतील आणि तुला तसेच यातना देतील जशा तू त्यांना दिल्या आहेस. राजाला आपली चूक उमजावी आणि त्याचे चित्त केवळ बाह्य कर्मकांडाकडून आत्मज्ञानाकडे वळावे यासाठी नारदांनी पुरंजन नावाच्या राजाचे रूपक घेऊन ही कथा सांगितली आहे. प्राचीन काळी पुरंजन नावाचा एक महान राजा होता. त्याचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता. त्याला कोणीही ओळखत नसे. राहण्यासाठी योग्य जागा शोधत असताना राजाला हिमालयाच्या दक्षिणेला एक नवद्वार म्हणजे 9 दरवाजे असलेली सुंदर नगरी दिसली. तिथे त्याला एक अत्यंत सुंदर स्त्री दिसली, जिच्यासोबत 10 सेवक आणि त्या नगरीचे रक्षण करणारा एक 5 तोंडाचा सर्प होता. राजा तिच्यावर मोहित झाला आणि त्याने तिच्याशी विवाह केला. तो विषयभोगात इतका बुडून गेला की त्याला 100 वर्षे कशी निघून गेली हे समजलेच नाही. राजा आणि त्या राणीचे नाव होते पुरंजनी. त्यांना 1100 मुले आणि 110 मुली झाल्या. राजा त्यांच्या मोहात पूर्णपणे अडकला. काही काळाने चंडवेग नावाच्या गंधर्व राजाने 360 गंधर्व आणि 360 गंधर्वीसोबत त्या नगरीवर हल्ला केला. पुढे कालकन्या आणि प्रज्वार यांनी यवनांच्या सोबत त्या नगरीवर आक्रमण करून तिचा विध्वंस केला. शत्रूंनी राजाला बाहेर ओढले तेव्हा तो मरताना आपल्या पत्नीचा आणि कुटुंबाचाच विचार करत होता. या कारणामुळे पुढच्या जन्मात तो विदर्भ देशाच्या राजाची कन्या म्हणून स्त्री रूपात जन्माला आला आणि मलयध्वज राजाशी तिचा विवाह झाला. मलयध्वज राजाने जंगलात जाऊन देहत्याग केल्यानंतर ती राणी सती जाण्यासाठी चितेवर बसली तेव्हा तिचा जुना मित्र अविज्ञात तिथे ब्राह्मण रूपात आला. त्याने तिला आठवण करून दिली की ती स्त्री किंवा पुरुष नसून एक शुद्ध आत्मा आहे आणि तो अविज्ञात तिचा सखा परमात्मा आहे. या कथेचे तात्पर्य असे आहे, देवर्षी नारदांनी या कथेचा गूढ अर्थ अशा प्रकारे स्पष्ट केला आहे. पुरंजन राजा हा जीवात्मा आहे. तो स्वतःसाठी शरीररूपी नगर निर्माण करतो. अविज्ञात म्हणजे तो मित्र हा ईश्वर किंवा परमात्मा आहे, ज्याला सामान्य मनुष्य विसरून जातो. नवद्वार नगरी हे मानवी शरीर आहे, ज्याला 9 छिद्रे, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड आणि 2 मलमूत्र विसर्जनाचे मार्ग असतात. पुरंजनी राणी ही मनुष्याची बुद्धी,
किंवा अविद्या आहे, जिच्या अधीन राहून जीव शरीराच्या माध्यमातून विषयांचा उपभोग घेतो. 10 सेवक ही मनुष्याची 10 इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आहेत. 5 तोंडाचा सर्प हे शरीरातील 5 प्राणवायू आहेत, जे शरीराचे रक्षण करतात. चंडवेग आणि त्याचे गंधर्व सैनिक. चंडवेग म्हणजे संवत्सर वर्ष आणि त्याचे 360 गंधर्व सैनिक म्हणजे वर्षाचे दिवस व रात्री आहेत, जे हळूहळू मनुष्याचे आयुष्य हिरावून घेतात. कालकन्या आणि प्रज्वार. कालकन्या म्हणजे जरा, म्हातारपण आणि प्रज्वार म्हणजे मृत्यू व ताप, आजार आहेत. या कथेचा संदेश असा आहे, जीव म्हणजे आत्मा अज्ञानामुळे या शरीराला आणि बुद्धीला आपले सर्वस्व मानतो आणि संसारात अडकतो. तो जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो, परंतु जेव्हा त्याला आपला खरा मित्र म्हणजेच परमात्मा, अविज्ञात याची आठवण होते आणि त्याचे ज्ञान मिळते, तेव्हा तो या अज्ञानाच्या आणि कर्माच्या बंधनातून कायमचा मुक्त होतो. श्रीकृष्ण शरणम मम.